नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुंदर अशी पॉप स्लीव्ज. आता ही मापाची स्लीव्ज आहे आणि त्यापेक्षा मी सिलाई मार्जिन सोडून 1 इंच मार्जिन जास्त घेतलं आहे, कारण इथे दोन्ही बाजूने आपण काठ जोडणार आहोत. म्हणून हे 1 इंचाचं मार्जिन एक्स्ट्रा शिलाई मार्जिन सोडून म्हणजे टोटल 1.5 इंच रेग्युलर शिलाईपेक्षा मी जास्त घेतले, कारण हा आपण काठ खालच्या बाजूने पण दुमडणार आहोत आणि वरच्या बाजूने सुद्धा. आता ह्या काठाचा वरचा भाग आहे त्याला मी व्यवस्थित वरच्या बाजूने जे एक्स्ट्राचं कापड सोडलेलं आहे ते घेऊन दुमडून घेते, म्हणजे फिनिशिंग योग्य येईल. त्यानंतर आता स्लीव्जला हे ठेवून पाहायचं आहे. काठ थोडासा त्यांनी कमी लावायला सांगितलं आहे, म्हणजे 3.5-4 इंचापर्यंत. म्हणून आता मी हे काठ थोडं दुमडून घेतलं आहे आणि इथं मार्किंग करून घेतलं आहे. जेवढी डिझाईन आहे तेवढंच मी काठ घेणार आहे आणि हे मार्क करून घेतलं आहे. त्यानंतर इथं सेंटरला आपण कटिंग करणार आहोत, पण कटिंग करताना स्लीव्ज जरा व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे, कारण थोडीशी खालीवर झालती म्हणून व्यवस्थित सेट केले आणि मग हे कटिंग करून घेतलेलं आहे. आता दोन्ही पार्ट आपण वेगळे करून घेतले. आता दोन्ही पार्ट वेगळे केल्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं की जर नवीन मैत्रिणी असतील तर त्यांचं बऱ्याच वेळा दोन्ही स्लीव्ज एकाच बाजूच्या होऊन जातात. तर हे होऊ नये म्हणून काय करायचं, स्लीव्जला प्रॉपर मार्किंग करून घ्यायची. आपण अस्तर उलट्या बाजूने कट केलेलं होतं म्हणून मी उलट्या बाजूनेच त्यांना व्यवस्थित मार्किंग करून घेतलं. दोन्ही स्लीवचे पार्ट वेगवेगळे करून घेतले आणि त्यांना चॉकने मार्क केलं, म्हणजे शिलाई करताना आपल्या लक्षात येईल. आता हा जो काठाचा भाग आहे आपण दुमडलेला तो वरच्या बाजूने ठेवायचा आहे स्लीवच्या, आणि खालच्या बाजूचा भाग आहे तो आपण कट करणार आहोत. त्यामुळे आता जे अस्तरचं कापड आहे ते या मेन कपड्यावरती ठेवून कट करायचं आहे. तर मला पाहिजे होतं तेवढं काठ मी कट करून घेतला आणि आता हे जे मेन ब्लाऊजचं कापड आहे त्यावरती हे ठेवणार आहे वरचा भाग. पण इथे सुद्धा आपण कटिंग केल्यामुळे त्याला फिनिशिंग येण्यासाठी अर्धा इंच सिलाई मार्जिन शिलाई मारून घेतली. म्हणजेच आता इथं आपलं अर्धा इंच सिलाई मार्जिन मायनस झालं, म्हणजे टोटल आपली स्लीव्ज जेवढं आपण मार्किंग ठेवलेलं आहे तेवढं होईल. आता या बाजूने अर्धा इंच आणि या बाजूने 1/4 इंच असं सिलाई मार्जिन मायनस होईल. आणि ज्यावेळेस आपण हा भाग पट्टी जोडू वरच्या पार्टला त्यावेळेस 1/4 इंच सिलाई मार्जिन मायनस होईल. असं करून आपली टोटल स्लीव्जची लेंथ बरोबर जेवढी आपली तयार आहे तेवढी होते. म्हणून इथे मी 1.5 इंचाचं मार्जिन एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. तर आता हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते मी अगोदर कट करून घेते आणि मग याला फिनिशिंगसाठी खालच्या बाजूने व्यवस्थित दाबटीप देऊन घेते. त्याआधी आतल्या बाजूने अस्तरच्या बाजूकडे कपड्याचा पार्ट करून शिलाई मारली, म्हणून काय होतं की फिनिशिंग व्यवस्थित येते आणि एकसारखी शिलाई येते दंडघेराच्या बाजूकडून. हा दंडघेराचा भाग आहे जो आपण शिलाई करत आहोत. त्यानंतर आता वरच्या बाजूने इथे मी शिलाई क्रॉस घेतलेली आहे, कारण इथे आपल्याला वरचा पार्ट आहे तो हे जे दोन्ही कापड आहे याच्या मधोमध ठेवून शिलाई करायची आहे. तर आता वरच्या पार्टचं कटिंग करण्यासाठी तुम्ही वरचा पार्ट जेवढा आहे त्याच्या उंचीच्या पेक्षा जास्त उंची ठेवायची आहे 1 इंच कपड्याची, आणि लांबीला बरोबर डबल कापड घ्यायचं आहे. आता मला दोन्ही स्लीवचं इथं कटिंग करायचं आहे त्यामुळे मी वेगवेगळं कटिंग करून घेतलं. आणि आता थोडासा हा कोपऱ्याला भाग कमी पडला आहे कापड, पण ठीक आहे, आपण प्लेट्स टाकणार आहोत त्यामध्ये ते व्यवस्थित मार्जिन होऊन जाईल. पण तुम्हाला जर चौकोर तुकडा भेटला तर तो तुम्ही घेऊ शकता. आता हे फोल्ड केलेले जे कापड आहे त्याच्याबरोबर सेंटरला मी ते कट देऊन घेतलेत, कारण या सेंटरपासून पुढेच आपण प्लेट टाकणार आहोत आणि त्याच्या पुढेच शिलाई करणार आहोत. तर आता ह्या सेंटरपासून पुढे मी इथे प्लेट्स टाकण्यासाठी मार्किंग करून घेते. हे मी 2-2 इंचावर केलेलं आहे. मी आता इथे 6 पॉईंट दिलेत, पण शिलाई करताना पाहू आपल्याला कापड किती उरतं ते. पण शक्यतो 5 किंवा 6 प्लेट असल्या तर पप पण छान दिसतो. आता मी 6 प्लेट्स टाकण्याच्या हेतूने इथं मार्किंग केलेलं आहे. पण जर आपलं कापड कमी पडलं तर आपल्याला इथं 5 प्लेटमध्ये सुद्धा काम करून घ्यावं लागेल, म्हणजे एखादी प्लेट ओपन ठेवावी लागेल, कारण दंडघेर ब्लाऊजचा स्लीवचा जास्त आहे. तर अशा पद्धतीने खालच्या बाजूने सुद्धा मी 2-2 इंचाचंच मार्किंग करून घेतलेलं आहे. आता प्लेट्स टाकताना जो सेंटर कट दिलेला आहे त्या कटवरती आता या सगळ्या प्लेट या पद्धतीने एकावर एक ठेवून व्यवस्थित सेट करून घ्यायच्यात. या प्लेट्सलाच वरतीही आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे शिवताना फार वेळ लागत नाही. हवं तर तुम्ही इथे पिनसुद्धा लावून घेऊ शकतात, ज्या पिन असतात आपल्याकडे कापड अटॅच करण्यासाठी. तर मी या पद्धतीने ठेवून थोडंसं हाताने प्रेस करून घेते, म्हणजे घड्या व्यवस्थित करून घेते. तर इथे मी 5च प्लेट टाकून घेतल्यात. 1 प्लेट ओपन ठेवली आहे, कारण कापड आपलं कमी पडू शकतं
आपल्याला जे स्लीव्जला अस्तरला लावायचं आहे ते, त्यामुळे मी फक्त इथे 5 प्लेट घेतल्यात. जर जास्त कापड असतं तर आपण इथे 6 प्लेट्ससुद्धा टाकू शकलो असतो. तसंच दुसऱ्या बाजूने सुद्धा या प्लेट्स मी एकावर एक व्यवस्थित ठेवून घेतल्यात. आता या बाजूने जर 5 प्लेट टाकलेल्या आहेत तर दुसऱ्या बाजूने सुद्धा 5च प्लेट घ्यायच्या आहेत. एक प्लेट ओपन ठेवायची आहे. दोन्ही बाजूने सारख्या प्लेट्स आल्या पाहिजेत. आता ह्या दोन्ही बाजूच्या प्लेट्स टाकून झाल्यात. आता या प्लेट्सची तोंड मात्र विरुद्ध दिशेने घेतलेली आहेत. एकमेकांकडे तोंड केलेली आहेत ही प्लेट्सची आणि मग इथे शिलाई मारून घ्यायची आहे. आता शिलाई मारताना व्यवस्थित ह्या घड्या आहेत की नाही एकदा चेक करायचं हाताने आणि मग शिलाई मारून घ्यायची. आता खालचा भाग ओके झालेला आहे. आता वरती जो सेंटरला कट दिलेला होता त्या कटच्या बाजूला ह्या प्लेट्स ठेवायच्या आहेत. म्हणजे एकदम कटवर नाही, कटच्या बाजूला. हे अशा पद्धतीने ह्यासुद्धा प्लेट्स व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर सिल्क वगैरेचं कापड असेल, घड्या व्यवस्थित बसत नसेल तर तुम्ही अगदी इथं प्रेसचा वापर करू शकता. पिन लावून घ्यायच्या आणि लगेच प्रेस करून घ्यायच्या. आता वरची सुद्धा जी घडी आहे त्यामध्ये जो गॅप आहे तो एकसारखा ठेवायचा आहे. अर्धा इंच तुम्ही मार्जिन सोडू शकता, म्हणजे प्लेट्सचा आकारसुद्धा छान दिसतो. आता या वरच्या बाजूच्या ज्या प्लेट्स आहेत त्याला मी शिलाई मारून घेते. त्यानंतर दुसऱ्या बाजूच्या सुद्धा ज्या प्लेट्स आहेत त्याही सेम त्याच पद्धतीने जो सेंटर कट आहे त्याचा मध्ये गॅप सोडून बाजूला मग या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. यांचंसुद्धा मार्जिन एकसारखं ठेवायचं आहे. जो मधला गॅप आहे, जो अंतर आहे तो एकसारखा ठेवला की दिसायलाही स्लीव छान दिसते. आता तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दिसतच असेल 6-12 अशा प्लेट्स आलेल्या आहे. पफसुद्धा छान दिसेल आणि स्लीवसुद्धा छान दिसेल. आता वरती जे कापड कमी पडलेलं आहे ते आपल्याला फारसं गरज येणार नाही, कारण आता आपण अस्तरवरती ठेवून पाहूया किती कमी जास्त पडतं ते. आता इथं या प्लेट्सच्या मध्ये थोडंसं अंतर कमी झालेलं होतं, त्यामुळे मी इथं थोडंसं कट करून हे अंतर सारखं करून घेतलं. आता ही आपण ज्या मार्किंग केलेल्या बाजू आहे त्या बाहेरच्या बाजूने आलेल्या पाहिजेत, म्हणजे अशा पद्धतीने. तर आता या स्लीव्जला मी सेंटरला मार्किंग करून घेते, कारण सेंटरलाच आपला जो कट आपण प्लेट्स टाकलेले आहे तो प्लेट्सचा मध्यभाग आहे तो बरोबर सेंटरला आला पाहिजे. म्हणून मी इथे चॉकनी अस्तर जे आहे त्याच्या सेंटरला मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि आता हे सेंटरला व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे, पिन लावून घ्यायचं आहे आणि मग तुम्ही शिलाई करून घ्या, किंवा तुम्ही डायरेक्ट शिलाईसुद्धा करू शकता. पण मी दोन्ही साईडने पिन लावलेले आहे. हवं तर तुम्ही इथे प्लेट्सच्या इथं पिन लावू शकता, पण आता प्लेट्सचा आकार चेंज होईल म्हणून मी हे काढले. आता इथं पहा, थोड्या बाजूच्या साईडला थोडं कापड कमी होतं, पण ते अगदी आपण एक प्लेट्स कमी केल्यामुळे ते सुद्धा कवर होऊन गेलेलं आहे. म्हणजे ह्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना त्या आपल्या खरं तर शिलाईनंतर, म्हणजे आपण जसं शिलाईची प्रॅक्टिस करत जातो, जसे ब्लाऊज शिवत जातो तसा आपल्याला अंदाज येऊन जातो. आता हे जे अस्तर आहे याच्या चारही बाजूने मी शिलाई मारून घेतलेली आहे. नंतरचं जे एक्स्ट्राचं ब्लाऊजचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. अगदी सोपी आणि सुंदर पद्धत आहे आणि शिवाय ही बाही खरंच खूप छान दिसते घातल्यानंतर. तर नक्की तुम्ही तुमच्या जर नवीन कस्टमर असतील त्यांना या स्लीव्ज शिवून ट्राय करायला नक्की सांगू शकता. तर पहा, अस्तर कट करून झालेला आहे. आता हा जो ओपन भाग ठेवलेला होता आपण, या पट्टीचा सुद्धा सेंटर पार्ट काढून घ्यायचा. इथे मी घडी केली आणि त्याला चॉकने मार्क करते, म्हणजे हा सेंटर पार्ट आहे तो सेंटर जिथे आपण प्लेट्स घेतलेल्या होत्या बरोबर तिथं आल्या पाहिजेत. आता या प्लेट्स व्यवस्थित मी सेट करून घेते. अगोदर मी अस्तरच्या बाजूलाच अटॅच करून घेते, कारण कापड कमी जास्त होऊ शकतं म्हणून मी अस्तरला अगोदर ही शिलाई जोडून घेते आणि मग वरचं जे कापड आहे ते आपण इथे शिलाई मारून घेऊ. आता इथे जास्त मार्जिन घ्यायचं नाही, अगदी 1/4 इंचच मार्जिन घ्यायचं आहे, नाहीतर मग स्लीवची उंची आहे ती कमी होऊ शकते. आणि सरळ एका लाईनमध्येच दोन्ही कापड बरोबर शिलाईमध्ये गेली पाहिजे, कमी जास्त होऊ द्यायची नाहीत. आता ही शिलाई मारून झाल्यानंतर ही जी पट्टी होती तीही व्यवस्थित ठेवायची आहे. पहा, आता हे कापड पूर्ण गुंतले गेलेलं आहे. आता बाहेरच्या बाजूने सुद्धा आपण ही शिलाई मारून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने पहा, सेंटर एकदा चेक करायचा स्लीवचा ओके आहे आणि मगच वरच्या बाजूने शिलाई जी फिक्स शिलाई आहे ती तुम्ही मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने अगदी सुंदर आणि सोप्या सुटीत भाषेमध्ये तुम्हाला ही मी स्लीवचं पॅटर्न सांगितलेलं आहे, ज्याची कटिंग आणि शिलाई मी सविस्तर तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर मग मैत्रिणींनो, स्लीव्ज डिझाईन कशी वाटली आणि शिलाईची पद्धत कशी वाटली तुम्ही कमेंट करून सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि हो, चॅनलवरती नवीन असताल, अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. मला तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे.
तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मलाही मोटिवेशन मिळेल आणि मीही असे सुंदर सुंदर ब्लाऊज डिझाईन आणि स्लीव्ज डिझाईन घेऊन तुमच्यासोबत शेअर करू शकेल. तर आता इथं ही स्लीव्ज तयार झालेली आहे. इथं मी या स्लीव्जला बटन वापरणार आहे. तुम्ही कुठलंही मॅचिंग बटन वापरू शकता. आता हे माझ्याकडे पैठणी साडीवरचे बनवलेले लटकन होते, पण ते एवढे उठून दिसत नव्हते, म्हणून मग मी हे गोल्डन कलरचं बटन ठेवून पाहिलं तर हे अगदी छान परफेक्ट दिसत होतं. म्हणून आता हेच बटन मी स्लीव्जला लावणार आहे. तर अशा पद्धतीने आपली स्लीव्ज डिझाईन तयार आहे. तर चला मग भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये.